बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. अनुवाद निसिम बेडेकर. कथा. पृथ्वीवासियांनो नमस्कार. शहराचा सर्वाधिक गजबजलेला भाग होता तो. एक तरुण अचानक रस्त्याच्या कडेला थांबला आणि त्यानं मोठ्या आवाजात घोषणा केली, पृथ्वीवासियांनो नमस्कार. फार बरं वाटलं तुम्हाला भेटून. रस्त्यानं ये जा करणारे लोक थांबले आणि आश्चर्यानं त्या तरुणाकडे पाहू लागले. चेहऱ्यावरून तो शांत स्वभावाचा वाटत होता. त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. चला, आजचा संस्मरणीय दिवस आपण एकत्र साजरा करूया, असं म्हणून त्यानं सर्वांकडे बघून स्मित केलं. लोक विस्मयानं त्याचं बोलणं ऐकत राहिले. तितक्यात त्यांच्यापैकी एकाला अचानक काहीतरी आठवलं. अच्छा, असं आहे होय. आज आहे 1 एप्रिल. सगळ्यांना एप्रिल फुल करण्याचा दिवस. पण तुझी शक्कल मात्र छान होती हं. त्याचं हे बोलणं ऐकून इतर लोकही हसले आणि त्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. एकूण सर्वांनाच त्या तरुणानं केलेली गंमत आवडली होती. एक जण मजेनं टाळ्या पिटू लागला. त्या तरुणानं सर्वांना झुकून अभिवादन केलं आणि अधिकच मोठ्या आवाजात घोषणा केली, तुम्ही मनापासून केलेलं हे स्वागत पाहून मलाही इतक्या लांब आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आमच्या ग्रहावरची संस्कृती इथल्यापेक्षा खूप पुढारलेली आहे आणि आमच्या ग्रहावर सदैव शांतता नांदत असते. आम्हाला वाटतं की आम्ही तुम्हालाही काहीतरी मदत करू शकू. तुम्हाला काही हवं असलं तर सांगा. मी लगेच तुमच्याकरता ती वस्तू घेऊन येईन. पण त्याच्या बोलण्यात कुणालाही स्वारस्य दिसलं नाही. ठीक आहे, तू गंमत करतोयस हे कळतंय आम्हाला, एक जण म्हणाला. पण शेवटी गंमत करण्यालाही मर्यादा असतेच. तुला असंच बरळत राहायचं असेल तर तू दुसरीकडे कुठेतरी गेलास तर बरं. हळूहळू बघे लोकही पांगू लागले. पण लोकांचा उत्साह कमी झाला असला तरी त्या तरुणाचा उत्साह मात्र जराही कमी झाला नाही. त्यानं आणखीच आवाज चढवला. माझ्या इथे येण्यामुळे तुमचं राहणीमान सुधारण्यास मदत होईल. हे ऐकून मात्र बघणाऱ्यांपैकी एक जण जरासा चिडला. काय फालतू बडबड चालवली आहेस तू. थोडा वेळ गंमत करणं ठीक, पण आता मात्र अति करतोयस तू. सगळेजण वैतागलेले दिसत नाहीत का. उगीच लोकांना त्रास देऊ नकोस, नाहीतर मी पोलिसांना बोलावीन आणि तुला इथून हाकलून लावीन. अहो, तो काही वाईट नाही आहे हो. त्याचा वरचा मजला जरा ढिला आहे, इतकंच. बिचारा. खरं तर त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे आपण, कोणीतरी म्हणालं. बहुतेक लोकांना त्याचं म्हणणं पटलं. त्यांनी लगेच त्या तरुणाला धरलं आणि दवाखान्याकडे चालवलं. काय करताय तरी तुम्ही, तो म्हणाला. मुद्दाम तुम्हा सर्वांसाठी आलोय मी. त्यानं ओरडा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या लोकांपुढं त्याचं काहीही चाललं नाही. दवाखान्यातले डॉक्टर नावाजलेले आणि उत्साही होते. त्यांच्या दवाखान्यात तऱ्हेतऱ्हेची वैद्यकीय सामग्री होती आणि सर्व प्रकारची औषधंही होती. काही काळानं तो तरुण बरा झाला. एवढे उपचार पुरेसे आहेत. तू परग्रहावरून आलायस असं अजूनही वाटतं का तुला. छे, अजिबात नाही. तर मग तू पूर्ण बरा झाल्यास म्हणायचा. आता आपली पुन्हा भेट होईलसं वाटत नाही. मी तुमचा फार आभारी आहे. पण मी जाऊ तरी कुठे म्हणजे अर्थातच घरी. आपलं घर कुठे आहे
हे विसरलास की काय? अरे खरंच, तुझ्याजवळ एक बॅग होती नाही का? त्या बॅगेतल्या चीजवस्तूंवरून तुझं घर कुठे आहे हे कळेल. त्या तरुणाची बॅग उघडण्यात आली. आतमध्ये एक निराळंच उपकरण होतं. तसलं उपकरण आजवर पृथ्वीवरच्या कुणीही पाहिलं नव्हतं. ते बरंच क्लिष्ट दिसत होतं आणि ते कसं वापरायचं हे कुणालाही माहीत नव्हतं. पण बाह्य रूपावरून तरी ते संपर्क साधण्यासाठी वापरण्याचं साधन असावं असं दिसत होतं. ते पाहून डॉक्टरही अवाक झाले. तू म्हणत होतास ते खरं आहे असं दिसतं. हे उपकरण वापरून तुमच्या ग्रहाशी संपर्क साध. मग त्या तरुणाच्या चेहऱ्यावर कसलाही भाव उमटला नाही. हे आहे तरी काय, आणि मी ते वापरून मी कुणाशी संपर्क साधावा असं तुमचं म्हणणं आहे? आता तो बरा होण्याच्याही पलीकडे गेला होता. कथा समाप्त.